मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी इराणच्या समुद्र क्षेत्रात आणि विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीत जाणाऱ्या जहाजांना देण्यात येणारा वॉर रिस्क इन्शुरन्स म्हणजेच युद्ध धोका विमा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या समुद्री व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असतो। जर एखाद्या जहाजाला युद्धसदृश परिस्थितीत हानी झाली, हल्ला झाला किंवा मालाचे नुकसान झाले तर त्या नुकसानाची भरपाई या विम्याद्वारे केली जाते। पण आता विमा कंपन्यांनी धोका खूप वाढल्याचे सांगत हा विमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शिपिंग कंपन्यांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे। विम्याशिवाय या मार्गावर जहाज पाठवणे म्हणजे प्रचंड आर्थिक जोखीम घेणे होय। त्यामुळे अनेक जहाज मालक आणि शिपिंग कंपन्यांनी या मार्गाने जहाज पाठवणे टाळण्यास सुरुवात केली आहे। परिणाम, होर्मुझ परिसरात सध्या शेकडो जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे। अंदाजे 150 पेक्षा जास्त तेल टँकर्स आणि मालवाहू जहाजे या परिसरात थांबलेली आहेत।